नमस्कार सर्वांना, विजन के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी मराठी व्याकरण आणि बघा सामान्य ज्ञानचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, गिरी आचलनक। बघा, हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? गिरी आचलनक, बघा हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, नेत्यांचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। नेत्यांचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, त्यांना अनुयायी या ठिकाणी त्यांना असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, मूग गिळणे। बघा, या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा। मूग गिळणे, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पहा, मूग गिळणे म्हणजे गप्प बसणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। बघा, प्रश्न क्रमांक 4 पहा, मी भोजन केले होते। बघा, या ठिकाणी वाक्य आहे, या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। मी भोजन केले होते। बघा, मी भोजन केले होते, बघा वाक्य आहे पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक 5 पहा, विद्यार्थी। बघा, या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाची संधी आपल्याला सांगायची। विद्यार्थी, बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक स्वर संधी या ठिकाणी आपल्या या ठिकाणी बघा शब्दाची संधी राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोविंदाग्रज हे पुढीलपैकी कोणत्या एका कवीचं, बघा गोविंदाग्रज हे पुढीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे? बघा, गोविंदाग्रज बघा ऑप्शन क्रमांक 4 राम गणेश गडकरी या कवींचं बघा गोविंदाग्रज त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा, चाचीचे बघा हे प्रत्यय षष्टी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शिवनी। बघा, सातपुडा शिवनी मध्य प्रदेश या ठिकाणी कोणती नदी ही उगम पावते? बघा, सातपुडा शिवनी मध्य प्रदेश या ठिकाणी कोणती नदी ही उगम पावते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, सातपुडा शिवनी मध्य प्रदेश। बघा, या ठिकाणी वैनगंगा या ठिकाणी बघा नदी ही उगम पावते। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाई, कराड, मिरज। बघा, ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, वाई, कराड, मिरज। बघा, ही सर्व शहरे पहा कृष्णा या नदीच्या काठावर आहेत। प्रश्न क्रमांक 10 पहा, मुळा नदीवरचं बघा मुळा नदीवरचं मुळशी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मुळशी हे धरण पहा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा मुळशी धरण पहा पुणे या जिल्ह्यामधलं धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणतं? बघा, बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे? बघा, बोरांसाठी बघा प्रसिद्ध ठिकाण मेहरून या ठिकाणी बोरांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, कालीसरार या प्रकल्पामध्ये बघा महाराष्ट्राचं सहकारी राज्य खालीलपैकी कोणतं? बघा, कालीसरार या प्रकल्पामध्ये बघा महाराष्ट्राचं सहकारी राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, कालीसरार बघा या प्रकल्पामध्ये बघा मध्य प्रदेश महाराष्ट्राचं या ठिकाणी सहकारी राज्य आहे। प्रश्न क्रमांक 13 पहा, पद्मगड, रांगनाथ, देवगड हे सर्व किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात? पद्मगड, रांगनाथ, देवगड बघा हे सर्व किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, पद्मगड, रांगनाथ, देवगड बघा हे सर्व किल्ले सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधले किल्ले आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महड येथील वरद विनायक बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात? वरद विनायक बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी रायगड या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देऊळगाव रेहकुरी बघा हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
बघा देऊळगाव रेहकुरे बघा हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान आंबा घाट लागतो. बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत बघा कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना बघा सन 1972 या वर्षी बघा कृषी विद्यापीठ यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती एक पर्वतरांग आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून बघा खालीलपैकी कोणती एक पर्वतरांग आहे बघा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून छेदून आणि स्पर्शून गेलेली या ठिकाणी पर्वतरांग आहे. बघा महाराष्ट्राच्या बघा उत्तरेला बघा असणारी पर्वतरांग म्हणजे सातपुडा पर्वतरांग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 19 पहा, रोहिया हे भारतामधलं राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? रोहिया बघा हे भारतामधलं राष्ट्रीय उद्यान आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा रोहिया बघा हे राष्ट्रीय उद्यान हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर? आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा आग्रा हे शहर पहा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील आग्रा हे शहर यमुना या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, करडी बघा करडी क्रांती बघा ग्रे रिव्होल्यूशन खालीलपैकी बघा करडी म्हणजे ग्रे रिव्होल्यूशन ही बघा क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? करडी क्रांती. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला करडी क्रांती बघा खत उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बिस्मिल्ला खा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी बघा बिस्मिल्ला खा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा बिस्मिल्ला खा बघा शहीनाई वादक या वाद्य प्रकाराशी ते संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा अमरनाथ जम्मू काश्मीर बरोबर आहे, हवा महल जयपूर बरोबर आहे, गोमटेश्वरांचा पुतळा श्रवणबेळगोळ बरोबर आहे, खजुराहो लेणी कर्नाटक या ठिकाणी चुकीची जोडी राहील. खजुराहो लेणी बघा मध्य प्रदेश या राज्यामधल्या त्या लेणी आहेत. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपली चुकीची जोडी राहील. प्रश्न क्रमांक, कोडाई कॅनॉल हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? कोडाई कॅनॉल बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कोडाई कॅनॉल बघा हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रँड ट्रॅक हा रोड खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा बघा ग्रँड ट्रॅक हा रोड खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा या ठिकाणी महामार्ग आहे. ग्रँड ट्रॅक रोड बघा अमृतसर ते कलकत्ता या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी बघा नवी दिल्ली. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उपराष्ट्रपती होण्यासाठी वयाची कमीत कमी खालीलपैकी किती वर्ष पूर्ण झाली पाहिजे? उपराष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी खालीलपैकी किती वर्ष या ठिकाणी पूर्ण हे आवश्यक पाहिजेत? बघा 35 वर्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचं कलम बघा सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा कलम 16 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कारखाने बघा इत्यादीमध्ये बघा बालकांना कामाला ठेवण्यास मनाई आहे यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा कारखाने इत्यादीमध्ये बालकांना बघा कामाला ठेवण्यास मनाई आहे यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा कलम या ठिकाणी 24 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रामस्वराज्य ही संकल्पना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणी मांडलेली? बघा ग्रामस्वराज्य ही संकल्पना बघा सर्वात प्रथम खालीलपैकी कोणी मांडलेली संकल्पना आहे? ग्रामस्वराज्य बघा महात्मा गांधी यांनी मांडलेली संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यपाल आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे बघा राज्यपाल बघा आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सुपूर्द करतात?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील राज्यपाल बघा आपल्या पदाचा राजीनामा बघा राष्ट्रपती यांच्याकडे ते सुपूर्द करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनाथ बालिकाश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली अनाथ बालिकाश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे. बघा अनाथ बालिकाश्रम महर्षी कर्वे यांनी बघा स्थापन केलेली संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा थॉट्स ऑन पाकिस्तान रिडल्स इन हिंदुइझम बघा हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे ग्रंथ आहेत. बघा थॉट्स ऑन पाकिस्तान रिडल्स इन हिंदुइझम बघा हे ग्रंथ पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या ठिकाणी ग्रंथ आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जमखिंडी कर्नाटक खालीलपैकी कोणत्या समाजधारकांचं जन्मगाव आहे. जमखिंडी कर्नाटक हे खालीलपैकी कोणत्या समाजधारकांचं जन्मगाव आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे महर्षी वीरा शिंदे यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मिस वर्ल्ड ठरलेली पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे. मिस वर्ल्ड ठरलेली पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रीटा फारे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा. जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. बघा जळगाव हा जिल्हा बघा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोरिवली येथील बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठी आहे. बघा बोरिवली येथील बघा संजय गांधी बघा राष्ट्रीय उद्यान बघा दहिसर या नदीच्या काठी आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा व वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. कृष्णा व वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. बघा कृष्णा व वारणा या नद्यांचा संगम बघा माहुली या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा सिंहस्थ कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सिंहस्थ कुंभमेळावा कोणत्या ठिकाणी भरतो. बघा नाशिक या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळावा हा भरत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा धर्मशाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये. धर्मशाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील धर्मशाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांडला हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. कांडला हे बघा भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा कांडला बघा हे प्रमुख बंदर पहा गुजरात या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा झारिया बोकारो बघा हे दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये. झारिया बोकारो बघा हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा झारखंड या राज्यामध्ये या ठिकाणी कोळसा क्षेत्र आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा पूर्व मध्य रेल्वेचं बघा मुख्यालय बघा हाजीपूर बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तालचेर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये. तालचेर बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा तालचेर बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प पहा ओरिसा या राज्यामध्ये या ठिकाणी प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रुप कॅप्टन हे पद खालीलपैकी कोणत्या दलासंबंधीचं. बघा ग्रुप कॅप्टन हे पद खालीलपैकी कोणत्या दलासंबंधीचं पद आहे. ग्रुप कॅप्टन बघा ग्रुप कॅप्टन बघा ऑप्शन क्रमांक हवाई दल या दलासंबंधीचं या ठिकाणी पद आहे ग्रुप कॅप्टन. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गिड्डा हे लोकनृत्य कोणत्या राज्यासंबंधी. गिड्डा बघा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीचं गिड्डा हे लोकनृत्य. बघा गिड्डा बघा हे लोकनृत्य बघा पंजाब या राज्यासंबंधीचं लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचतंत्र बघा हे पुस्तक खालीलपैकी बघा पंचतंत्र बघा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक. बघा पंचतंत्र बघा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे पंचतंत्र. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विष्णू शर्मा यांनी ते बघा लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वंगभंग हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं. वंगभंग बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे. बघा शेख मुजीबुर रहमान यांचं बघा या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 49 बघा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे खालीलपैकी
कोणाला म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पहा, लॉर्ड रिपन यांना पहा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रकाशाची तीव्रता खालीलपैकी कशामध्ये प्रकाशाची तीव्रता बघा खालीलपैकी कशामध्ये मोजतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील प्रकाशाची फोटोमीटर या एककामध्ये बघा प्रकाशाची तीव्रता या ठिकाणी मोजली जाते. सर्वांनी बघा व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा असेच बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेला आपल्याकडे PDF आहे. त्यामध्ये बघा आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व बघा IMP PDF बघा 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.